रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज मराठी भाषा गौरव दिन विवा शिरवाडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा दिन साजरा केला जातो. हेतू हा आहे की मराठी भाषेला गौरव प्राप्त व्हावा, त्याच्यासाठी हा दिन साजरा केला जातो. शासनाने ते मान्य केलेलं आहे आणि सर्वांचीच ती जबाबदारी आहे. तेव्हा भाषा ही समृद्ध झाली पाहिजे, शुद्ध झाली पाहिजे आणि गौरवान्वित झाली पाहिजे. तेव्हा भाषेमध्ये दोन प्रकार असतात. एक तर प्रमाणित भाषा असते, म्हणजे त्याच्यावर गव्हर्मेंट समिती नेमतं आणि ती भाषा प्रमाणित केल्या जाते आणि ती प्रमाणित भाषा सगळीकडे अगदी पहिल्यापासनं तर वर पार PhD पर्यंत कॉलेज, विद्यापीठं, प्राथमिक शाळा, अगदी या सगळ्या शाळेपासून तर सगळ्यामध्ये जी प्रमाणित केल्या जाते ती सगळीकडे बोलल्या जावी आणि सगळीकडे लिहिल्या जाते. तिला प्रमाणित भाषा म्हणतात. त्याला राजभाषा असा दुसरा शब्द वापरायला हरकत नाही. आणि दुसरी जी भाषा असते ती असते मातृभाषा, तिला बोलीभाषा असं म्हणायला हरकत नाही. तर ती आपल्या आईकडून आपल्याला प्राप्त झालेली असते. तेव्हा मराठी भाषा ही समृद्ध व्हावी, अधिकाधिक ती शुद्ध व्हावी, अभिजात व्हावी, म्हणून तिचा प्रयत्न केला जावा, म्हणून हा दिवस साजरा केला जातो. म्हणतात की जगामध्ये मराठी भाषा 10व्या क्रमांकाची भाषा आहे. तेव्हा या सगळ्या भाषेची जननी, सगळ्या भाषांची, ती आहे संस्कृत. या सगळ्या भाषा संस्कृतोद्भव आहेत. भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारते असं म्हटलेलं आहे. मधुर आहे आणि त्या संस्कृत भाषेमधूनच सगळ्या संस्कृती पुढे आलेल्या आहेत. जर संस्कृती टिकवायची असेल तर संस्कृत भाषा थोडी तरी माहिती असली पाहिजे, कारण सगळं भांडार जे आहे ते संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि संस्कृत भाषेचा मी विद्यार्थी असल्यामुळे संस्कृतचं किती महात्म्य आहे, केवढी मोठी सामर्थ्यवान ती भाषा आहे. देवानाम भाषा असं म्हटलं आहे, देवांची भाषा आहे. आणि सगळ्या भाषा, मराठी भाषा मी शाळेत फार गेलो नाही, 15 दिवस 20 दिवस गेलो असेल, पण संस्कृत भाषेचा मी अभ्यास केल्यामुळे त्याचा परिणाम मराठी भाषेवर होतो. आणि मराठी भाषा जेव्हा अभ्यासायला मी लागलो, मग कुठले असेल, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल किंवा मराठी भाषेतलं सगळं वाङ्मय असेल, तर या भाषेमध्ये संस्कृतचे कितीतरी शब्द, अगदी 40-50% शब्द संस्कृतचे त्याच्यात आलेले आहेत. आणि म्हणून किती समृद्ध भाषा आहे असं मला तरी माझी खात्री आहे. तेव्हा ही मराठी जी भाषा आहे, तर ही मराठी भाषा कुठून समृद्ध झाली, कुठून ती जास्त प्रगत झाली, तर 700 वर्ष जवळजवळ झालेली आहेत. तर आपली ज्ञानेश्वरी ही मराठी भाषेमध्ये पहिली आली असं आपण म्हणत असतो. दुसरे आपापल्या भाषेप्रमाणे म्हणतात. नाही, ज्ञानेश्वरीच्या अगोदर आमची भाषा अगोदर आलेला आहे आणि तो विवेक सिंधू ग्रंथ अगोदर झालेला आहे किंवा त्या काळात झालेला आहे. महानुभाव पंथांचे तो एक ग्रंथ आहे, तर तोही त्यांचं म्हणणं असं की नाही, ते आमचा ग्रंथ त्या तोडीचा आहे, तेव्हापासून भाषा. पण हे तितकंच खरं आहे की मराठीमध्ये जी भाषा प्रगत व्हायला लागली महाराष्ट्रामध्ये विशेष करून, तर ती आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या भगवद्गीतेच्या प्रवचनाच्यावरून. जेव्हा ज्ञानेश्वर माऊली इथल्या आळंदीच्या लोकांनी निर्णय दिला की तुम्हाला पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणायला पाहिजे, तेव्हा मग तिकडे जावं लागलं. तिथेही शास्त्रचर्चा झाली आणि सगळ्यांनी तिथेही ज्ञानेश्वर माऊलीला हिणवलं. अरे ज्ञानाता म्हणले, त्या आमच्या टोणग्याचं पण नाव आहे आणि काय तो म्हणले बोलायला वर रेडा वगैरे असं. आणि मग त्यांचा गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं आध्यात्मिक सामर्थ्य
एकवटून तिथे वापरलं. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. आणि जेव्हा तिथून ते परत आले तेव्हा नेवास्याला थांबल्यानंतर निवृत्तीनाथांनी सांगितलं, नाना, आपण जरी परत आळंदीला पोहोचलो ना तरी तिथले लोक, स्थानिक लोक जे आहेत ना, ते आपली निंदा नालस्ती करतच राहणार. कारण ते मंडळ्या म्हणणार जादू केली असन, रेडा काय बोलत असतो का, काहीतरी बाता मारतायत, थोथांड आहे, असं काहीतरी ते म्हणत राहणार. त्यापेक्षा आपण असं करू की खालच्या तळागाळातला जो समाज आहे ना, त्यांना हे ज्ञान झालं पाहिजे. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही सहा. भगवद्गीता. अपिचेत सुदुराचारो, दुराचारी जरी मनुष्य असला, काही जरी असला, अगदी स्त्रियो वैश्यास तथा शूद्रास तेपि यांती परांगतीम. भगवद्गीता. शूद्र असू दे, वैश्य असू दे, स्त्रिया असू दे, ते पण परमगतीला जातात ज्ञान झालं की. असं जे भगवद्गीतेचं ज्ञान आहे ना, ते आपण मराठीमध्ये आणलं पाहिजे. तेव्हा तो भगवद्गीतेवर प्रवचनं सुरू कर. आणि मग नेवास्याला थांबून त्या खांबाला टेकून बसून माऊलीने प्रवचनं सुरू केले. आणि प्रवचनं ऐकून सच्चिदानंद बाबा जो होता, सच्चिदानंद बाबा दरे लेखको जहाला. भगवद्गीतेवर प्रवचन म्हणजे भाष्य करायचे. सच्चिदानंद बाबा ते लिहायचा. ही गोष्ट आहे. शके 1212 जय टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको जहाला. ज्ञानेश्वरीचा लेखक सच्चिदानंद बाबा आहे. त्याने हे लिहिलं मराठीमध्ये आणि ते इतकं उत्तम साधलं आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करून नाथ महाराजांनी पुढे ते प्रकाशित केलं. म्हणजे संपादित आणि प्रकाशित करणारे एकनाथ महाराज. आणि ती समृद्ध भाषा आपल्यापुढे ज्ञानेश्वरीच्या रूपाने आली. तिचं पहिलं नाव भावार्थ दीपिका असं होतं. तेव्हा तिथून पुढे जे समृद्ध भाषा होत 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 गेली, याला 700 वर्ष होऊन गेली. त्याच्याही अगोदर भाषा असेल, पण समृद्ध भाषेची जी चढ सुरू झाला, तो उच्चांक सुरू झाला, शिडी सुरू झाली, ते माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं फार योगदान आहे. तिथून ही भाषा माऊलीने तर अनेक म्हणले, 56 भाषेचा केला असे गौरव. काय त्या ज्ञानेश्वरीची भाषा आहे, ऐका. माऊली म्हणतायत, अशी काय मी मराठीची भाषा वापरेन ना, माझा मराठाचे बोलो कवतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. माझा मराठाची बोलू कौतुके. कौतुक म्हणजे कुतूहलम, कुतूहलस्य भाव हा कौतुकम, हा संस्कृत शब्द आहे बघा. परी अमृताते ही पैजा जिंके, माझ्या मराठीपुढे अमृतसुद्धा हरण. पैज लागली तर अमृताला मागे पाडील. ऐसी अक्षरे रसिके मेळविन, असे रसिक ठसठसीत नवरसाने भरलेलं सागर, तसं मी अक्षरे मिळवून त्या मराठी भाषेमध्ये लिहिणार. तेव्हा काय माऊलींच्या वयात बघा. मराठीची या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळो करी, घेणे देणे सुखची वरी, हो दे या जगा. इथे पण मराठीचा उल्लेख केला आहे माऊलीने. मराठीच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा मी सुकाळ करणार, म्हणजे मराठी भाषेमध्ये. तर पूर्वी सगळे ग्रंथ, अगदी वेद, श्रुत्या स्मृत्या शास्त्र, या सगळ्या आहेत ना, हे संस्कृतमध्ये होते. पण महाराज म्हणतात ते सगळं मी मराठीमध्ये आणणार आणि ठसठसीत सगळे नवरसा भरवी सागरू असं मी करणार. काय ते शब्द आहेत बघा, 1-2 ओव्या तुम्हाला नमुन्यादाखल ऐका. माऊलींची ओवी एक आहे, साच आणि मवाळ, ते सत्य असेल, मऊ असेल, मितुले थोडक्यात असेल, आणि रसाळ रसभरीत असेल. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृताला कल्लोळ यावे, उकळी यावे, असे माझे शब्द असतील. ते खरे असतील, मवाळ असतील, थोडक्यात असतील, रसाळ असतील. काय किती ओवीमध्ये सामर्थ्य आहे. तेव्हा अशा प्रकारची जी भाषा मराठी आहे, ती माऊलीपासून तिचे भरभराट सुरू झाली.
तेव्हा अभिजात मराठी भाषा दर्जा मिळाला पाहिजे, मराठी भाषा अशी झाली पाहिजे, तशी झाली पाहिजे, हे जे बोलणारे लोक आहेत ना, तर ते त्या भाषेसाठी स्वतः काय करतात हा मोठा प्रश्न आहे. आता अभिजात म्हणजे काय याचाच मुळात प्रश्न आहे. हाही संस्कृत शब्द आहे. अभि हे जे 22 उपसर्ग आहेत ना संस्कृतमध्ये, त्यातला हा अभि एक उपसर्ग आहे. कडे उलट असा अभि शब्दाचा अर्थ आहे. जात हे कबूधावीचं रूप आहे. जनजात निर्माण झालेले. अभिजात भाषा म्हणजे नेमकी काय व्याख्या आहे, काय झालं पाहिजे. आणि आत्ता जी मराठी आहे ती मराठी तरी आपण परिपक्वतेने बोलतो का, समजून घेतो का, हा एक मोठा प्रश्नचिन्हाचाच भाग आहे. तेव्हा भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, अभिजात भाषा मराठी झाली पाहिजे, मराठी भाषेचा गौरव झाला पाहिजे. गौरव हा शब्द आहे. गुरुत्वम गुरुत्वस्य भाव हा गौरवम, तिचा गौरव झाला पाहिजे, सगळ्याकडे बोलल्या गेली पाहिजे. ठीक आहे. तेव्हा मराठी भाषा गौरव दिन हे तरी आपण दिन आणि दीन हे तरी बरोबर लिहितो का? 10% लोक अजून दिन म्हणजे दिवस आणि दीन दीर्घ केलं की होतो दुबळा. दैन्यस्य भाव हा दीनत्वम. दैन्य म्हणजे ऱ्हस्व दीर्घसुद्धा आपण आपल्याला नीट कळतं का नाही हा मोठा भाव आहे. आम्ही मोठे मोठे शब्द वापरतात पुढारी लोक, हे लोक सगळे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असं होणं बरोबर नाही आहे. आता पुरोगामी म्हणजे नेमकं काय आहे त्या शब्दाचं व्याकरण, त्या शब्दाचा मुळात धात्वार्थ काय, त्याचा शब्दार्थ काय आहे, नेमका इथे काय म्हणायचे पुरोगामी तुम्हाला. तर पुरहा म्हणजे पुरस असा मुळातला शब्द आहे, म्हणजे पुढे. गामी गच्छती ती गामी, पुढे जाणारा महाराष्ट्र. तर त्याचा मुळातला शब्द माहिती आहे का, काय व्याकरणात सांगा म्हटलं ना तर मोठं अवघड आहे. पुरोगामीचा उलटा शब्द काय तर प्रतिगामी. प्रतिगामी, पुरोगामी, अधोगामी, ऊर्ध्वगामी, सर्वगामी, हे जे गोष्टी आहेत ना तर त्या शब्दाचे आपण वापरतो तेवढे तरी अर्थ आपल्याला कळणं फार महत्त्वाचं आहे. आवाहन, आम्ही असं समाजाला आवाहन करतो. आता आवाहन करतो का आव्हान करतो का आवाहन करतो हा सुद्धा शब्द कसा वापरतात ऐका तुम्ही त्यांचं. त्यांना म्हणायचं असतं आम्ही आवाहन करतो की तुम्ही असं करू नका. आवाहन म्हणजे विनंती करतो आहे, तुम्हाला विनंती करतो आहे. आम्ही असं आव्हान करतो. आव्हान म्हणजे चॅलेंज. मल्लम मल्लाय आव्हयती, मल्ल मल्लाला आव्हान करतो, ये पुढे तुझ्याबरोबर कुस्ती खेळायची आहे, त्याला आव्हान म्हणतात. आता आवाहन, आव्हान हे शब्दसुद्धा नीटनेटके समजून घेतलेत का, हे उच्चारातले शब्द सांगतोय तुम्हाला. तेव्हा असं जे, आणि याच्यावर भाषाशास्त्रावर सरकारने समिती नेमलेली आहे, भाषा शुद्धीकरण, आणि त्याच्यावर प्रत्येक 5-2 वर्षांनी त्याचे काही शब्द वाढवायचे, काही शब्दाचं शुद्धीकरण करायचं. त्याच्यावर आता मी जवळजवळ 75 पुस्तकं लिहिलेली आहेत. माझा DTP करणारा जो विद्यार्थी होता तर तो नेहमी चुका करायचा. ते DTP करताना चुका होतातच. मग मी त्याच्यावर व्याकरणावर एक पुस्तक लिहिलं की जे आपल्याला चकवा देणारे शब्द आहेत, चुकणारे शब्द आहेत, तर ह्या शब्द हे चुकू नये आणि आपलं प्रूफ रिडिंग मला कमीत कमी करता यावं, म्हणजे त्रास कमी व्हावा, अशा हेतूने त्याच्यावर व्याकरणावर मी एक मोठं पुस्तक लिहिलं. आणि त्याच्यात जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल असं आपण हे केलेलं आहे. तेव्हा त्या पुस्तकामध्ये मी ते गव्हर्मेंटचे नियम घातलेले आहेत की जे सुधारित नियम त्यांनी केलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक नियमापैकी एक आहे की अनुच्चारित अनुस्वार काढून टाका. कुठल्याही ग्रंथात असू दे, साहित्यात असू दे, अनुच्चारित अनुसार, उगीच सगळे अनुसार बघा तुम्ही ग्रंथ, धार्मिक ग्रंथ बघा, इतर ग्रंथ बघा. आणि संस्कृत भाषा इतकी परिपक्व आहे, इतकी समृद्ध आहे, इतकी चॅलेंजिंग भाषा आहे ती. कारण मी त्याचा विद्यार्थी म्हणून मी ठासून सांगू शकतो की संस्कृत भाषा तज्ज्ञ जे लोक आहेत किंवा ज्यांनी संस्कृत भाषेवर अभ्यास करून ज्यांनी लिहिलं आहे, असे पाणिनीसारखे अनेक शास्त्रकारांनी संस्कृत भाषा प्रगत व्हावी म्हणून त्याच्यावर मोठे मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे
आर्धमात्रा लाघवेन पुत्रोत्सवम मन्यन्ते वैयाकरणाः. आर्धमात्रा लाघवेन, आम्ही इतकी भाषा पक्की बांधलेली आहे, तर आर्धमात्रा लाघव करून दाखवा आम्हाला, म्हणजे अनुस्वार कमी जास्त करून आमच्या त्या शब्दाचा अर्थ लावून दाखवा. तर पुत्रोत्सव मन्यन्ते वैयाकरणाः, आम्ही जन्मोत्सवाचा आनंद साजरा करू, म्हणजे आम्हाला एवढा आनंद होईल. म्हणजे अनुस्वाराला सुद्धा खूप खूप महत्त्व आहे असं त्यांना म्हणायचं आहे. अनुस्वार म्हणजे त्याची अर्धमात्रा असते बघा, आणि अक्षराची एक मात्रा असते. तर सांगायचं की अर्धमात्र लाघव म्हणजे अनुस्वाराचा अर्धमात्रा कमी जास्त करून दाखवा आणि आमचा अर्थ पूर्ण करून दाखवा, आम्ही एवढा आनंद मानू. म्हणजे तिथे व्यंजनाला सुद्धा एवढं महत्त्व त्यांनी दिलेलं आहे, पक्क बांधलेलं आहे. तेव्हा असे बांधलेले शब्द, त्या शब्दाचं गौरव सांगताना संस्कृत व्याकरणकार असं म्हणतात, एकः शब्दः सम्यक् ज्ञातः सम्यक् प्रयुक्तः स्वर्गे लोके च कामधुग् भवति इति वैयाकरणानां मतम. वैयाकरणांचं मत असं आहे, एकः शब्दः सम्यक् ज्ञातः, एक जरी आमचा शब्द तुम्ही सम्यक म्हणजे चांगल्या प्रकाराने जाणला आणि चांगल्या प्रकाराने वापरला, म्हणजे लोकांपुढे सादर केला, तर तो शब्द स्वर्गे लोके म्हणजे इहलोके कामधुक् भवती, तर तुम्हाला फल देणारा होईल, तुम्हाला पुण्य होईल. म्हणजे सम्यक चांगलं ज्ञान झालं पाहिजे तुम्हाला एका शब्दाचं. तेव्हा एक एक शब्दसुद्धा आपण समृद्ध करूया, अगदी व्यंजनापासून सुरू करूया. आणि हे जर आपण सगळं केलं तर मग मात्र हे धन आपलं समृद्ध होईल. जसं हे आहे, माऊलींच्या 2-3 ओव्या नमुन्या दाखल तुम्हाला सांगितल्या. आता ज्ञानोबा ते तुकोबापर्यंत आपण पाहूया आणि तुकोबा काय म्हणतात भाषेबद्दल, आणि त्याने समारोप करूया. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शास्त्रे पूजा करू. आम्हा घरी धन जे आहे ना, तर शब्दांचेच रत्न आहेत. म्हणजे आमचं भाषा हेच धन आहे. प्रत्येक शब्द, प्रत्येक व्यंजन, अक्षर, शब्द आणि हे सगळं आमचं तेच धन आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शास्त्रे पूजा करू. आता तुम्ही म्हणाल की हे शास्त्रे कुठून आणलं? कारण सगळ्या मालिकेमध्ये, सगळ्या गाथेमध्ये शस्त्रे पूजा करू आहे, पण मी ते शास्त्रे वापरतो आहे. बऱ्याच वेळा काय होतं, त्यालाच तर भाषाशुद्धी म्हणतो आपण. तर तीच तर समृद्ध भाषा होण्यासाठी जे असं आपल्याला वाटतं की इथे हे नको होतं, इथे पाहिजे, म्हणजे याला विवरणकार म्हणतात. की विवरणकार काय करतात की उक्त अनुक्त दुरुक्तानाम चिंता यत्र प्रवर्तते. जे बोललेलं आहे, जे दोनदा झालेलं आहे किंवा जे बोलायचं राहून गेलेलं आहे किंवा चुकीचा शब्द वाटतोय, तो दुरुस्त करणे हे भाष्यकाराचं काम आहे. आणि ते बरंचसं आम्ही आत्तापर्यंत करत आलेलो आहे. आता हा जो शब्द आहे ना, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शास्त्रे पूजा करू, तर शस्त्रे पूजा करू असं सगळीकडे छापल्या गेलं आहे, गाथेमध्ये सुद्धा, मालिकेमध्ये सुद्धा. पण मला हा अभंग आवडल्यामुळे माझ्या वाङ्मयामध्ये मला हा अभंग पहिल्या पानावर घालायचा होता, ठसठसीत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे पूजा करू, असं मला हे शस्त्र आवडत नसायचं. तुकोबारायांचं म्हणणं आहे, आम्ही शब्दांच्या शास्त्राने पूजा करू. शस्त्र आणि शास्त्र, संत शास्त्र, शास्त्रावर त्यांचं महत्त्व असतं. शस्त्र हे त्यांना काही ठिकाणी शस्त्र शब्द आला असेल, पण तो प्रसंग वेगळा आहे. हां, पण इथे शास्त्र जर असतं तर बरं झालं असं मला वाटायला लागलं. पण मला तर तो अभंग छापायचा होता माझ्या सगळ्या पुस्तकामध्ये, फ्रंट पेजवर, पहिल्या पेजवर पान उघडलं की पाहिजे. सगळे गाथे चाळले, मालिका चाळल्या, अमुक, कुठेही तो शब्द नाही. मोठ्या मोठ्या गायकांनी हा अभंग गायलेला आहे, तुम्ही पण ऐका. तर तिथे शस्त्रे असंच त्यांनी गायलेलं आहे. का ते काय अभ्यासक असतं असं नाही, पण त्यांनी तसं गायलं, त्यामुळे लोकांच्या डोक्यात तसं बसतं पुढे भाषा चालते. आणि मग पाहता 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 एक गाथा मला सापडली, आणि ती आहे सके निवृगावकर यांची.
मामांच्या बरोबरीचे किंवा मामांचे शिष्य दांडेकर मामांचे, त्यांच्या गाथेमध्ये हा अभंग आणि त्यांनी पण पहिल्याच पानावर छापला आहे आणि त्याच्यामध्ये हा शास्त्रे पूजा करू हा शब्द सापडलो. मला इतका आनंद झाला. म्हणजे आपण शोधित नाही, आपण अभ्यास करत नाही आणि अभ्यास केला तरी आपण बदलण्याचा प्रयत्न करत नाही. तर काही लोक जे धाडस करतात ना ते बदल करू शकतात, कारण बदल लोकांना आवडत नाही. अनुस्वारसुद्धा आपलं काढत नाही. तर एका ओळीमध्ये 5 अनुस्वार जर वर अनुच्चारित असले तरी आम्ही ते बदल करत नाही. प्रकाशकही करत नाहीत, संपादकही करत नाहीत, वाचकही करत नाहीत. किंवा वाचकांचा काय फार त्यात भूमिका नसते, पण ज्या लोकांचं काम आहे तसं ते लोक फारसं हा शब्द ध्यानात ठेवा, फारसं करत नाही. आणि फारसं ते केलं पाहिजे. याच्यासाठी मराठी भाषा गौरव दिन आहे. तर तो मराठी भाषा खरा गौरव दिन आहे. मराठी भाषेचा आपण अभ्यासक झालं पाहिजे. मराठी भाषा वाढली पाहिजे, बोलली पाहिजे, मराठी भाषा लिहिली पाहिजे, मराठी भाषा जगली पाहिजे. आणि ते आम्ही जन्मभर करत आलो आणि त्याचे आम्ही आत्ताही सेवक आहोत. आणि मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मराठी आमचा हा आत्मा आहे. जसं तुकोबांनी म्हटलं आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शास्त्रे पूजा करू, शब्दचे आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटो धन जनलोका. तुका म्हणे आम्हा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. असे जे शब्द आहेत ते आमचं धन आहे आणि ते धन आमचं समृद्ध झालं पाहिजे. मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे असं सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि मगच मराठी भाषा गौरवान्वित होईल. तेव्हा आजच्या या मराठी भाषेच्या दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, सर्वांना नमस्कार करतो. आणि आपण भाषेचे पाईक झालो पाहिजे. आणि असे बरेच गाणे वगैरे आहेत, मराठे पाऊल पडते पुढे, एक एक पाऊल पुढं जाऊन आपण ती भाषा शिखरापर्यंत नेऊया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.